नीट पेपर फुटी प्रकरणातला देशातला सगळ्यात मोठा माफिया म्हणा किंवा या सगळ्यातला मोठा मासा सीबीआयच्या गळाला लागलाय. त्याचं नाव आहे लातूर मधला रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस अर्थात आरसीसी, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा क्लासेस. त्याचा संचालक असलेला शिवराज रघुनाथ मोठेगावकर याला सीबीआयनं अखेर अटक केली आहे. आणि गेल्या काही दिवसापासून देशभर सीबीआयची जी सगळी कारवाई सुरू होती त्या कारवाईमधला हा सगळ्यात मोठा मासा आहे पेपरफुटी प्रकरणातला, हे आपल्याला सांगावं लागेल. आणि खर तर सलग अनेक तास या मोठेगावकरची चौकशी करण्यात आली होती आणि त्यानंतर सीबीआयनं त्याला ही अटक केली. पण अनेकांना प्रश्न पडलेला आहे की असं काय सापडलं, त्याचं कनेक्शन कसं सापडलं सीबीआयला आणि सीबीआयनं त्याला अटक कुठल्या आधारावरती केलं, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. त्या संदर्भात आपण सीबीआयच्या काही सूत्रांशी बोललो. त्यानंतर आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार मोठेगावकरनं पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे केलेला होता. मोठेगावकरनं एक प्रकारे या सगळ्यामध्ये आपला काही संबंध नाही असं सातत्यानं सांगितलं. जेव्हा लातूरमध्ये त्याची चौकशी झाली त्या चौकशीमध्ये तो थातुरमातुर उत्तर देत होता आणि आपला काहीच संबंध नाही, आपण गेस पेपर दिला होता असं त्याने सांगितलेलं होतं. त्यामुळे सीबीआयच्या समोर हा प्रश्न होता. सीबीआयला हे कळत होतं की पेपर फुटी प्रकरणामध्ये याची इन्व्हॉल्वमेंट आहे, कारण त्याचा तो व्हायरल झालेला व्हिडिओ त्याच्यासाठी सगळ्यात मोठा एक प्रकारे या सगळ्या प्रकरणातला महत्वाचा दुवा ठरला सीबीआय पर्यंत पोहोचण्यासाठी, सीबीआयला त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. ज्या व्हिडिओमध्ये हा मोठेगावकर विद्यार्थ्यांना विचारतोय की मी दिलेले प्रश्न तुम्हाला आले का, विद्यार्थी कबूल करतायत. केवळ व्हिडिओच्या आधारे त्याला अटक करणं, व्हिडिओने हे स्पष्ट केलं होतं की हा काय कुठला अवतार नाहीये की ह्याला सगळे परीक्षेतले प्रश्न जशाच तसे कळायला, ह्याला कुठली विद्या प्राप्त नाहीये की ह्याला सगळे प्रश्न कळायला. पण एक गोष्ट मात्र नक्की होती की याचा थेट कनेक्शन जोपर्यंत सीबीआयला एस्टॅब्लिश होणार नाही, ती साखळी जोडली जाणार नाही, तोपर्यंत सीबीआय अटक करणार नाही अशा भूमिकेवरती होतं. आणि त्यामुळे सुरुवातीला लातूरमध्ये जवळपास 6 ते 8 तास याची कसून चौकशी केल्यानंतर त्याला अटक केलेली नव्हती. पण सीबीआयचे अधिकारी, जे ज्युनियर अधिकारी होते असं म्हटलं जातं तिथं, आणि त्या अधिकाऱ्यांना जाताना त्याचा मोबाईल, लॅपटॉप आणि काही कागदपत्र घेऊन ते पुण्याला गेले. आणि त्या मोबाईलमध्ये ते कनेक्शन, तो दुवा होता ज्या माध्यमातून या देशातल्या पेपरफुटी प्रकरणातला त्याचं कनेक्शन एस्टॅब्लिश होणार माहिती होती. आणि ती माहिती सीबीआयचे सूत्र जे आपल्याला सांगतायत त्यानुसार रविवारी मोठेगावकरच्या निवासस्थानी आणि क्लासेसवर जे छापा टाकला, मोबाईल फोन मधून लीक झालेली मूळ, लक्षात घ्या, म्हणजे जे न्यायालयात सुद्धा सीबीआयने सांगितलेलं आहे, जी मूळ नीट यूजी 2026 ची प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आलेली आहे ती त्याच्या मोबाईलमध्ये होती. ती डिलीट करण्याचा, पुरावे नष्ट करण्याचा त्याने प्रयत्न केला, पण तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे की डिलीट केलेली गोष्ट जी आहे ती रिकव्हर करणं काही सोपं नाही. म्हणजे आज कोणी जर ह्या भ्रमात असेल, आपल्या यंत्रणा इतक्या सक्षम आहेत, जर त्याने ठरवलं तर कसलाही मोबाईल असेल त्याला पासवर्ड असेल आणि तो पासवर्ड जर कोणी देत नसेल, आरोपी देत नसेल, तर ते तिसऱ्या ठिकाणी बसून सुद्धा त्या मोबाईलमध्ये काय हे सगळं बघू शकतात. आणि पोलिसांना पहिला डिजिटल पुरावा, आपण आपल्या प्रेक्षकांना हे सांगतोय की त्या डिजिटल पुराव्याच्या आधारे त्याला अटक केली, हे सीबीआयचे सूत्र आपल्याला सांगतायत. हा डिजिटल पुरावा सगळ्यात महत्वाचा मानला गेला त्याच्या अटकेमध्ये. आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी त्याचा फोन आता जप्त करण्यात आलेला आहे आणि अजून त्यातून काय कनेक्शन आहेत हे समोर येतं. दुसरं, कुलकर्णी जो मास्टरमाइंड आहे या सगळ्यातला, जो पेपर सेट करण्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होता, त्या कुलकर्णीच्या सोबतचे याचे संबंध हे एस्टॅब्लिश करण्याच्या दृष्टीने सुद्धा काही महत्वाचे पुरावे सीबीआयच्या हाती लागलेले आहेत. आता हे जगजाहीर होतं की ह्या दोघांची 10 वर्षापासूनची मैत्री आहे.
पण केवळ मैत्री आहे म्हणून सीबीआय कुणाला अटक करू शकत नाही किंवा ते हे होत नाही. जोपर्यंत डिजिटल एव्हिडन्सेस या सगळ्यातले समोर येत नाही, ते उद्या न्यायालयाच्या समोर मांडले जातील, मांडावे लागतात, नाहीतर मग बेल बाहेर सुटू शकतात हे. तर अशा परिस्थितीत ती साखळी जोडणं हे अतिशय महत्वाचं होतं. सीबीआयच्या समोरचं सीबीआयने वेळ घेतला, संयम दाखवला आणि याच्या प्रथम दर्शनी हा या सगळ्यामध्ये गुंतलेला आहे हे स्पष्ट होत होतं. मी या सगळ्याबद्दलचे काही खुलासे आज रात्री बडे मुद्देमध्ये करणार आहे. रात्री 8 वाजता बघा तुम्ही ते सगळ्या गोष्टी मी ह्याचा जो बुरखा आता फाटलेला आहे, याने जो खेळ सगळा उभा केला होता गेले अनेक वर्ष, तो खेळ खल्लास झालेला आहे. त्याबद्दल आपण रात्री बोलूया सविस्तरपणे. काही विद्यार्थी असतील, पालक असतील, या सगळ्यांशी आपण रात्री डिबेट करूया. पण पहिली गोष्ट, डिजिटल पुराव्याच्या आधारे याला अटक करण्यात आलेली आहे. दुसरं, तपासात आणखीन एक खुलासा झालाय. याच्याकडे पेपर कधी होता माहितीये? 3 तारखेचा जो पेपर झाला नीटचा, तो पेपर या पठ्ठ्याकडे 23 एप्रिलला होता. 23 एप्रिलला याच्याकडे पेपर होता आणि तो पेपर त्याने मिळवल्याच्या नंतर 10 दिवस आधी, म्हणजे 10 दिवसानंतर आन्सर की आणि प्रश्नपत्रिका त्याच्याकडे होती. त्यानंतर त्याने हा पेपर अनेक संशयित व्यक्ती आणि निवडक विद्यार्थ्यांना वितरित केला, त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला. कारण क्लासेसचे सगळ्यात ज्या डॉक्टर बनवायचे याला पैसे लोकांकडून घेतले. आता कुठल्या पालकांकडून त्याने पैसे घेतले, किती पालकांशी संपर्क करून त्याने त्यांना तो पेपर दिला, ते सगळे पालक सुद्धा सीबीआयच्या रडारवर आहेत. अजून एक सीबीआय कडून आपल्याला महत्वाची माहिती मिळतीये. या तपासाच्या दरम्यान असं लक्षात आलंय, लातूर मधले काही नामांकित डॉक्टर सुद्धा सीबीआयच्या रडारवर आहेत. आता तुम्ही म्हणाल या डॉक्टरांचा काय संबंध आहे? तर माहिती आपल्याला अशी दिली जातीये, काही डॉक्टरांच्या मुलांना डॉक्टर बनवण्याचं आमिष म्हणा किंवा त्या सगळ्या रॅकेटमध्ये ओढण्याचा सुद्धा यानं प्रयत्न केला का? डॉक्टरांची जी मुलं डॉक्टर झाली त्याच्यात काही संशयास्पद आहे का, याचा तपास सुद्धा पुढच्या काळात केला जाणार असल्याचं आपल्याला कळतंय. आणि त्यामुळे केवळ इथं हे प्रकरण थांबतंय असं अजिबात नाहीये. म्हणजे मोटेगावकरला झालेली अरेस्ट ही शेवटची नाहीये, आणखी सुद्धा अनेक अरेस्ट याच्यामध्ये होतील असं कळतंय. आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना जो पेपर दिला गेला त्या पालक ते कोण आहेत, काय त्यांचा व्यवहार झाला, काय ट्रान्झॅक्शन झालं, या सगळ्याची सखोल चौकशी सध्या सीबीआयच्या माध्यमातून सुरू आहे. आणि समज दिलं जाईल, त्यांना सुद्धा बोलवलं जाईल. आणि मला व्यक्तिशः काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्या व्हिडिओतल्या 2 ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांची सुद्धा सीबीआयने चौकशी केली आहे. मोटेगावकर उडवाउडीची उत्तरं देत होता. लातूरमध्ये जेव्हा त्याची चौकशी केली तिथेही तो तशाच प्रकारची उडवाउडीची उत्तरं देत होता. पुण्यात आणलं, प्रश्नांची सरबत्ती केली, तेव्हा सुद्धा तो उडवाउडीची उत्तरं देत होता, सहकार्य करत नव्हता. पण ज्या वेळेला डिजिटल पुरावा हाती लागला त्यानंतर मात्र त्याच्या म्हणजे त्याच्या अटकेची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात आली. तिसरी महत्वाची गोष्ट आहे, याचा पाय खोला जाण्यामागचं आणखी एक कारण आहे, ते म्हणजे मॉक टेस्टच्या नावाखाली, गेस पेपरच्या नावाखाली याने जी प्रश्नपत्रिका फोडलेली होती, जी विद्यार्थ्यांना दिलेली होती, त्याची मार्केटिंग करण्याचा जो प्रयत्न त्याने केलेला होता की मी दिलेले प्रश्न कसे येतात हे विद्यार्थ्यांना सांगून आणखी काही विद्यार्थ्यांना आपलं गिराईक बनवण्याचा जो आणि स्वतःची महिमा मंडन करण्याचा त्याने जो प्रयत्न केलेला होता, जसा काही तो स्वतः पत्रकार बनून आणि ते मुलाखती घेत सुटलेला होता, तो व्हिडिओ त्याला गाळात नेणारा ठरला. अति मार्केटिंग करण्याचा त्याने जिथं जिथं प्रयत्न केला, तो मार्केटिंगचा फंडा त्याच्या मुळावरती आला. आणि हे येणं गरजेचं होतं. गेली अनेक वर्ष जे साम्राज्य त्यानं उभं केलं खोट्यावर, सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चोरडा करून त्यानं जे साम्राज्य उभं केलं, त्याचा आज खेळ खल्लास झाला. तर तो व्हिडिओ जेव्हा समोर आला त्यानंतर सीबीआयनं त्या व्हिडिओच्या संदर्भात त्याला विचारलं की इतकी तंतोतंत अशा प्रकारची, तुम्हाला आठवत असेल आपण या विषयावर आतापर्यंत 2 बडे मुद्दे केले. ज्या दिवशी पेपर फुटी झाली त्या दिवशी, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण.
आणि आपण सातत्याने हे सांगत होतो की जो गेस्ट पेपर म्हणून विकला गेलेला आहे कदाचित तोच मूळ पेपर असू शकतो आणि त्यामुळे सीबीआयला आपण एक प्रकारे हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की या सगळ्याचे तार कुठपर्यंत आहेत आणि सीबीआय तिथपर्यंत पोहोचली. तर एक गोष्ट जी होती की या सगळ्या विद्यार्थ्यांना जो पेपर दिला गेला तो पेपर हा मूळ पेपर आहे, म्हणजे गेस्ट पेपर म्हणून दिला गेलेला पेपर आणि मूळ पेपर याच्यामध्ये तंतोतंत फक्त आणखीन एक करामत केली आहे पठ्याने. मूळ पेपर मधून आलेले काही शब्द लोकल लँग्वेज मधले काही शब्द टाकण्याचा प्रयत्न केला आणि प्रश्नाची थोडीशी जी वाक्यरचना आहे ती बदलण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि सगळ्यात महत्वाचं ते हाताने लिहिण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सुद्धा मार्केटिंग करायची होती पठ्याला. मार्केटिंग याला अशी करायची होती की मी हाताने हे पेपर लिहिलेले आहेत आणि त्या हाताने लिहिलेल्या पेपर म्हणजे मी स्वतः तुमच्यासाठी अभ्यास केलाय आणि मी हाताने एवढा ज्ञान प्राप्ती करून तुम्हाला हे देतोय. पण वस्तुतः असं होतं की जो पेपर आलेला आहे सीबीआयचं असं म्हणणं आहे की तो पेपर घेऊन त्याच्या आधारे अशा प्रकारे हे लिहिलेलं असू शकतं. त्यामुळे त्याने अजून हे मान्य केलेलं नाहीये. त्याने मान्य केलेलं नाहीये. आता सीबीआय कशा प्रकारे वधवून घेतं काय करतं ते माहित नाही, पण शेवटी वधवून घेऊन पण कोर्टात ते टिकत नाहीये. तो आता म्हणेल इथे की हो मी केलं आणि कोर्टात जाऊन म्हणेल की मला जबरदस्तीनं ह्यांनी केलं. त्यावेळी पुरावा महत्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही सगळेजण म्हणत होतात की तुम्ही नाव का घेत नाहीत, फोटो का नाही, हे ते सगळं जे होतं त्याचं कारण असं होतं की जोपर्यंत ऑन रेकॉर्ड ते येत नाही तोपर्यंत कुणाच्या बद्दल सुद्धा आपण ते बोलणं योग्य नाहीये. पण जर ते ऑन रेकॉर्ड आता आलेलं आहे तर मग त्याची गय करण्याचं काही कारण नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं लातूर पॅटर्न हा जो अतिशय महत्वाचा राहिला. अनेक प्राध्यापकांनी खूप कष्टानं हा लातूर पॅटर्न उभा केला. महाविद्यालयांनी तो लातूर पॅटर्न उभा केलेला होता. दुष्काळी भागातल्या या लातूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना एक उमेद देणारा, एक शिक्षण पंढरी बनवणारा हा लातूर पॅटर्न मेहनतीतून कष्टातून उभा राहिलेला होता. पण त्या कष्टानं उभा केलेल्या लातूर पॅटर्नचे हे लाभार्थी आहेत. त्या लातूर पॅटर्नच्या वटवृक्षावरचे हे बांडगुळ आहेत ज्यांना धंदा दिसला, चुकीच्या पद्धतीनं आपण अमाप माया आणि संपत्ती कमवू शकतो ह्यांना वाटलं, त्यातून हे केलं. त्यामुळे लातूर पॅटर्न आणि यांचा कवडीचाही संबंध नाहीये. लातूर पॅटर्नचा यांचा काहीही संबंध नाहीये. हे सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण लातूर पॅटर्न जो उभा केला होता तो महाविद्यालयांनी आणि तिथल्या काही प्राध्यापकांनी केलेला होता आणि अतिशय निष्ठेनं काम करणाऱ्या त्या प्राध्यापकांनी हा लातूर पॅटर्न उभा केलेला होता. त्या लातूर पॅटर्न मध्ये आपल्याला काहीतरी गवसू शकतं, तिथं आपण साम्राज्य उभं करू शकतो हे ओळखून डॉक्टर पैसे चुकीच्या मार्गाने डॉक्टर बनवणारी ही जी फॅक्टरी होती ती फॅक्टरी गेल्या काही वर्षात होती. आरोप अनेक सातत्यानं होत होते. पण माध्यमांचा आवाज दाबणं असेल, ज्या चौकशी समिती आहे त्या चौकशी समित्यांना मॅनेज करणं असेल आणि अनेक आरोप त्याच्यावरती झालेले होते. पण शेवटी पापाचा घडा भरतो असं म्हटलं जातं आणि आज अखेर तो भरला जेव्हा सीबीआयनं त्याला या पुराव्यांच्या आधारे अटक केलेली आहे. आणि त्यामुळे सीबीआयनं अजून एक माहिती सांगितली आहे की पी.व्ही. कुलकर्णी आणि मोटेगावकरचे थेट कनेक्शन आहेत. त्यांचं जे एकमेकांचे कनेक्शन आहेत ते डिजिटली सुद्धा एस्टॅब्लिश झालेले आहेत. म्हणजे त्यांचे चॅट सुद्धा सापडलेत असं आपल्याला सूत्रांकडून कळत आहे. आणि दुसरं एक सगळ्यात महत्वाचं की हे संघटितपणे सगळं सुरू होतं. हे एकल्या दुकल्याचं काम नव्हतं. यांना याच्यातून अमाप माया आणि संपत्ती कमवण्याची संधी वाटत होती. त्यामुळे ह्यांनी एक मोठं आंतरराज्यीय संघटित टोळीचं ऑर्गनाइज गँग अशा प्रकारचं हे रॅकेट केलं. म्हणून हे माफिया, मी जे माफिया शब्द वापरतो ना यांच्यासाठी, हा कुलकर्णी असेल किंवा हा शिवराज मोठेगावकर असेल, हे माफिया आहेत. हे शिक्षणाचा बाजार मांडून यांनी अमाप पैसा उभं करण्याचं जे कुटील कारस्थान रचलेलं होतं ते त्याचा भांडापोडा खेळ झालेला आहे. त्यामुळे या दोघांचे सुद्धा काही संबंध एनटीए च्या सोबत सुद्धा असू शकतात असा सीबीआयला संशय आहे. एनटीएचे काही अधिकारी सुद्धा रडारवर आहेत असं आपल्याला कळतंय. त्यामुळे
त्याची हस्तलिखित जी प्रश्नपत्रिका होती ती प्रश्नपत्रिका, त्यानंतर जी मूळ फोडलेली प्रश्नपत्रिका आहे तिची फोटोकॉपी, या सगळ्याला जुळवण्याचं काम 2 ते 3 दिवस सातत्यानं सीबीआय कडून केलं जात होतं. पण कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मोटेगावकर देत नव्हता. हा पोचलेला आहे. तो दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता. पण असं नसतं, मोबाईल मधला एखादा मेसेज डिलीट केला म्हणजे पुरावा सगळं संपत असं नाहीये. तर आता हे सगळं उघडं पडलेलं आहे. पुन्हा एकदा मी रिव्हिजन करतो, जे आता प्रेक्षक जोडलेले असतील त्या प्रेक्षकांच्यासाठी याचा डिजिटल पुरावा सापडला, याचं कुलकर्णी सोबतचं कनेक्शन सापडलं, याच्या व्हिडिओ मधले विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना दिलेला गेस्ट पेपर म्हणून याने जे केलं तो गेस्ट पेपर आणि मूळ प्रश्नपत्रिका याच्यातलं साधर्म्य सापडलं आणि त्या आधारावरती आज सीबीआयनं याला बेड्या ठोकलेल्या आहेत. भारतातल्या आतापर्यंतच्या सीबीआयनं केलेल्या पेपरफुटी प्रकरणातल्या कारवाईतला सगळ्यात मोठा मासा आज गळाला लागलेला आहे. माझी आपल्याला विनंती आहे, या सगळ्याबद्दलचं अक्षरशः चिरफाड आपण करणार आहोत आज बडे मुद्देमध्ये. आजचा बडे मुद्दे बघायला विसरू नका, रात्री 8 वाजता. शिक्षणातलं हे जे क्रूर अशा प्रकारची ही गुन्हेगारी आहे, जी सामान्य विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळ करणारी आहे, सामान्य विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा करणारी आणि त्याच्यावरती आपले इमले उभे करणारी ही जी सगळी गँग आहे, ही गँग त्यांचा बुरखा फाडणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि यातले जसे तपशील समोर येतील ते तपशील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पण तुमच्या माहितीसाठी हा मोठा मासा आहे का, यात कुठलीही शंका नाही, सगळ्यात मोठा मासा आहे. पण अनेक मासे अजून सुद्धा आहेत, ते मासे सुद्धा पुढच्या काळामध्ये समोर येणार आहेत. मग नांदेड कनेक्शन समोर येत आहे, लातूर मधले अनेक क्लासेस सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का, याची चौकशी होतीये. मी म्हटलं त्याप्रमाणे काही डॉक्टर सुद्धा, काही लातूर मधले नामांकित डॉक्टर सुद्धा सीबीआयच्या रडारवर असल्याचं कळतंय. बघूया पुढे काय काय होतं. पण तुर्तास आपण इथेच थांबतोय. अपडेट प्रत्येक वेळी घेत राहू, पण रात्रीचा आजचा बडे मुद्दे मात्र पाहायला विसरू नका. आपला या विषयावरचा हा तिसरा बडे मुद्दे असेल आणि आज या शिवराज मोटेगावकरची अख्खी कुंडली महाराष्ट्राच्या समोर आम्ही ठेवणार आहोत. पाहायला विसरू नका. धन्यवाद.